आणि वचनामध्ये आपण पाहतो मत्ते त्याचं 7वा अध्याय आणि 14 वचन. 14 वचन. मत्ते 7वा अध्याय 14 वचन. क्योंकि सकेत है वो फाटक, इथं देवाचं वचन सांगतं सकेत है वो फाटक, कठिन है वो मार्ग, कठिन है वो मार्ग, जो जीवन को पहुंचाता है, और वो जीवन को पहुंचाता है, थोड़े है जो उसे पाते हैं. और थोड़े हैं उसे पाते हैं. हालेलुया. जीवनाचा जो मार्ग आहे तिथं सांगितलं आहे तो मार्ग कसा आहे, कसा आहे जीवनाचा मार्ग. आता वाचलं आपण वचनामध्ये. जीवनाचा जो मार्ग आहे तो कसा आहे, फाटक और कठिन. हा फाटक और कठिन. तो जो मार्ग आहे कसा आहे, अरुंद आहे. अरुंद. अरुंद म्हटलं भरपूर मोठं. अरुंद आहे. अरुंद म्हटलंय मराठीमध्ये, हा अरुंद म्हटलंय. अरुंद जीवनाचा मार्ग जो अरुंद आहे आणि कठीण आहे तो मार्ग. कठीण आहे तो मार्ग जो जीवनाकडे नेत आहे आणि थोडे आहे ते लोक जे त्याला प्राप्त करत आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं बोलवलेले भरपूर आहे पण निवडलेले थोडे आहे आणि आम्ही त्या थोड्यामध्ये असायला पाहिजे. आमेन. आम्हाला निवडलेले असायला पाहिजे. बोलवलेले भरपूर आहेत. देवाचं वचन सांगतं, काय सांगतं, बोलवलेले भरपूर आहे पण निवडलेले थोडे आहेत. आणि म्हणून जे थोडे आहेत इथं वचन सांगतं जो मार्ग जीवनाकडे नेत आहे तो अरुंद रस्ता आहे आणि कठीण तो मार्ग आहे आणि कुणाला थोडेच आहे त्याला तो प्राप्त होत आहे तो मार्ग. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जीवनाचा जो मार्ग आहे तिथं म्हटलं आहे जीवन का जो मार्ग बाइबल किती अरुंद है वो सकरा. सकरा म्हटलंय सकेत. सकेत है वो फाटक और कठिन है वो मार्ग जो जीवन को पहुंचाता है. और बहुत क्या बोल रहे हैं आगे, थोड़े है जो उसे पाते और थोड़े हैं उसे पाते हैं. प्रेज लॉर्ड. इसलिए कहा कि हम वो थोड़े लोग होना चाहिए. इसलिए बुलाए गए तो बहुत है पर चुने गए थोड़े हैं और वो चुनने में हम होना बहुत जरूरी है. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अगर किसी के जीवन में समस्या ही नहीं आती, मालूम नहीं वो जीवन के मार्ग पर चल रहे हैं क्या नहीं. क्योंकि यह वचन कहता है सकेत है वो मार्ग और कठिन है, सकेत है वो फाटक और कठीण है वो मार्ग जो जीवन को पहुंचाता है. अगर आमच्या जीवनामध्ये अगर काही समस्याच नाही येत, कधीच समस्या येत नाही याचा अर्थ आम्ही जीवनाच्या मार्गावर चालत नाही. आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, समस्या आमच्या जीवनात येत आहे, आम्ही योग्य मार्गावर आहे. हालेलुया. जीवनाच्या मार्गावर आहे. समस्या येत आहे पण परमेश्वर त्या समस्यामध्ये स्वतः उतरून येत आहे. हालेलुया. आमच्या संगती तो राहत आहे त्या समस्यामध्ये पण तो आम्हाला सोडत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा आमच्या जीवनात समस्या येते तेव्हा आम्ही निराश व्हायला नाही पाहिजे. भरपूरदा आमच्या जीवनात समस्या येतात आम्ही निराश होतो, दुःखी होतो. प्रभू है ना. पण योग्य मार्गावर आहे आम्ही. आमच्या जीवनामध्ये समस्या त्रास येतात पण आपण योग्य मार्गावर आहे. आम्हाला आनंदित व्हायचे की आम्ही योग्य मार्गावर आहे. समस्या त्रास आला पण देव आमच्या संगती आहे. हालेलुया. समजत आहे. म्हणून दावीद पौलुस म्हणतो दुःखामध्ये ह्याच्यामध्ये मी आनंदची गोष्ट मानतो. हालेलुया. दुःखामध्ये याच्यामध्ये मी आनंदची गोष्ट का माहिती मला मानतो कारण की जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा शक्ती पुरेसी ती देवाची. प्रेज लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा है. वो कहता है जब निर्बल रहता हूँ तभी मैं दुख में परेशानी में मैं आनंद की बात मानता हूँ क्योंकि जब भी मैं निर्बल होता हूँ तभी प्रभु का सामर्थ मुझ में काम करता है. हालेलुया. आणि म्हणून आम्ही त्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्हाला निराश व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही कारण की आम्ही जीवनाचा मार्गावर आहे. हालेलुया.
बायबल सांगतो तुझ्या आई वडिलांनी सोडलं या कुणी सोडलं तरी देव तुला सांभाळणारा देव आहे. आमेन, हालेलुया. स्तोत्रसंहिता 27:10 मध्ये म्हटलं आहे, तेरे माता पिता ने तुझे छोड़ दिया पर मेरे माता पिता ने मुझे छोड़ दिया फिर भी यहोवा मुझे संभाले रहेगा. बघा काय म्हणत आहे. हा 27:10 हिंदी मराठी. माझ्या आई बापांनी मला सोडिले हा तरी परमेश्वर मला जवळ करेल. आमेन. माझ्या आई वडिलांनी मला सोडलं तरी पण देव मला जवळ करणारा देव आहे. आमेन. तो मला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. आता गाणं आम्ही ऐकलं ना मराठीमध्ये. काय होतं गाणं? काय गाणं गायलं? मराठी गाणं ऑफरिंग समयला कोणतं गाणं गायलं मराठी? येशू 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 नाम गोड फार तारणारा मला नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. आमेन, 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 हालेलुया. आणि म्हणून इथं वचन स्पष्ट सांगतो, परमेश्वरचं वचन मध्ये सांगितलं आहे यिर्मया 33:3 मध्ये, तू माझ्याकडे प्रार्थना कर, मी तुझी प्रार्थना ऐकील आणि तुला महान मोठ्या गोष्टी आणि कठीण गोष्टी मी सांगेल. हालेलुया. तू माझ्याकडे प्रार्थना कर, मी ती ऐकेल आणि मी त्या मोठ्या आणि कठीण गोष्टी सांगेल जे तुला आता समजत नाही. बघा काय म्हणत आहे, मुझसे मांग, मुझसे प्रार्थना कर और मैं तेरी सुनकर तुझे बड़ी बड़ी और कठिन बातें बड़ी बड़ी और कठिन बातें बताऊंगा जो अभी तू समजता नहीं. देवाचं वचन सांगतं, मुझसे प्रार्थना कर, मैं तेरी प्रार्थना सुनकर तुझे क्या करूंगा, बड़ी बड़ी और कठिन बातें क्या. बड़ी बड़ी तो अच्छा लगता है, कठिन बोले तो कठिन अच्छा नहीं लगता ना. बड़ी बड़ी बातें सुनने के लिए अच्छा लगता है, बोलने के लिए भी अच्छा लगता है. बड़ी बड़ी बात है ना, बड़ी बड़ी बातें पर कठिन बातें. कठिन नको. उस जगह पे अच्छी अच्छी बातें बोलते तो कितना अच्छा लगता था ना, है ना. पर यहाँ परमेश्वर कहता है, मुझसे प्रार्थना कर, मैं सुनूंगा और मैं तुझे क्या करने वाला हूँ, बड़ी और कठिन बातें बताऊंगा जो आज तू समझता नहीं. बड़ी और कठिन बातें. हालेलुया. हमें याद रखना है, हमें याद रखना है, हम जीवन के मार्ग पर चलते हैं क्या, क्या मनुष्य के मार्ग पर चलते हैं. अगर मनुष्य के मार्ग पर हम चलते हैं, हम विनाश की ओर जा रहे हैं, जीवन की ओर नहीं, नाश की ओर जा रहे हैं. नीति वचन उसका 14वां अध्याय 12 वचन कहता है, मनुष्य का मार्ग क्या कहता है. देखिए जो मनुष्य का मार्ग के विषय में नीति वचन 14 से 12, 14वां अध्याय आणि 12 वचन. हाँ, ऐसा मार्ग है जो मनुष्य को ठीक जान पड़ता है. हाँ, मनुष्य को ठीक जान पड़ता है, परंतु उसके अंत में मृत्यु ही हाँ, उसके अंत में मृत्यु ही मिलती है. ऐसा मार्ग है जो मनुष्य को ठीक जान पड़ता है पर उसके अंत में मृत्यु ही है. जो मनुष्य का मार्ग विनाश को लेके जाता है. इसलिए हमें जानना है, हम मनुष्य के मार्ग पे चल रहे हैं क्या, प्रभु के वो जीवन के मार्ग पे चल रहे हैं. यहाँ वचन कहता है, वापस पढ़िए वचन. ऐसा मार्ग भी है जो मनुष्य को ठीक जान पड़ता हाँ, ऐसा मार्ग है मनुष्य को ठीक जान पड़ता है, परंतु उसके अंत में मृत्यु ही मिलती है. हाँ, उसके अंत में मृत्यु भी मिलती है. पर यहाँ हमने देखा जो सकरा है वो फाटक और कठिन है वो मार्ग जो जीवन की ओर लेके जाता है, और थोड़े हैं उसे पाते हैं. और इसलिए मैंने कहा हम उस थोड़े में से होना चाहिए. इसलिए बाइबल कहती बुलाए हुए बहुत है पर चुने हुए थोड़े हैं, और इसलिए हमें चुने हुए लोग बनने हुए. बुलाए हुए नहीं पर चुने हुए. क्या मैं सिर्फ बुलाया हुआ हूँ या चुना हुआ है? आज आपको और मुझे ध्यान करना है, देखना है. बाइबल कहती तुमने मुझे नहीं चुना पर मैंने तुम्हें चुन लिया है. आमेन. यीशु मसीह ने कहा तुमने मुझे नहीं चुना पर मैंने तुम्हें चुना है. अगर हमने उसे चुना है तो हम बुलाए गए हैं.
अगर हम नहीं बोलते हाँ मी आता येशूकडे जात आहे, येशूकडे प्रार्थना करत आहे, मी ईश्वर ईश्वर, पण बायबल सांगतं आमच्या आईच्या गर्भामध्ये टाकण्यापूर्वी देव आम्हाला ओळखत आहे. आमेन. दावीद म्हणतो माझ्या मनाचा स्वामी तू आहे आणि माझ्या आईच्या गर्भामध्ये तूच मला रचला आहे, तूच मला बनवला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यर्मायाला देव म्हटला तुझ्या आईच्या गर्भामध्ये रचण्यापूर्वी मी तू मला ठाऊक आहे, मी तुला ओळखत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं यीशु मसीह ने कहा तुमने मुझे नहीं चुना पर मैंने तुम्हें चुन लिया है. हालेलुया. चुना हुआ वंश. बाइबल कहती तुम चुने हुए वंश हो. पत्रस में लिखा गया है तुम चुने हुए वंश हो, राजकीय परमेश्वर की प्रजा हो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इसलिए आपको और मुझे जानना है मैं चुना हुआ परमेश्वर का चुना हुआ हूं. हालेलुया. और इसलिए निर्बुद्धि के समान नहीं पर बुद्धि के समान हमें चलना है. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वरने जगाच्या निर्बुद्धीला निवडलं अशासाठी की जो स्वतःला बुद्धिमान समजतो त्याला लाजवण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला बुद्धिमान जसं 10 कुमारी, बायबल सांगतं देवाचं राज्य 10 कुमारी सारखं आहे. त्याच्यामध्ये 5 शहाणे म्हटलं आहे आणि 5 मूर्ख 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 म्हटले आहे, है ना. 5 शहाण्या आणि 5 वेड्या. शहाण्या तयार होत्या कारण की त्यांना माहित होतं आम्हाला परमेश्वरने काय केलं आहे, चुनला आहे, निवडला आहे. शायद 5ला विश्वास होता पण त्याला आत्मविश्वास नव्हता शायद. म्हणजे जेव्हा येईल येशू तेव्हा बघू, जेव्हा येईल तेव्हा बघू. कितीतरी लोक आहे आज बी ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा बघता येईल, पहिलं तयार नाही का.